आरटीओ मधील एजंटगिरीवरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आता सारवासारव सुरू केली। आरटीओ कार्यालयातील एजंटगिरी विरोधात सुरू झालेल्या मोहिमेबाबत पुण्यात विचारलं असता एजंट म्हणजे काय रे भाऊ असा उलटा सवाल त्यांनी पत्रकारांना विचारला होता। आरटीओ एजंटचा रावतेंना एवढा पुळका का असा सवाल आता केला जात असताना त्यांनी आज शब्दांची व्यवस्थितरित्या फिरवाफिरवी केली। एवढंच नाही तर पत्रकार वात्रटपणा वाह्यातपणा करत असल्याचा भडीमारही त्यांनी केला। परिवहन आयुक्त महेश झगड्यांच्या मोहिमेला पाठिंबा देण्याऐवजी दिवाकर रावते एजंट शब्दाचा किस पाडण्यात धन्यता मानतात। अशानं आरटीओ मधील एजंटगिरी कशी थांबणार हा मोठा प्रश्नच निर्माण झालाय। एकूणच या सगळ्या संदर्भात रावतेंची नेमकी भूमिका काय आहे स्पष्ट विचारायचं तर रावतेंची महेश झगड्यांच्या भूमिकेवरनं त्याला ठोस समर्थन देण्याऐवजी एजंट या शब्दाचा किस पाडत माध्यमांना आणि पत्रकारांना मूर्ख ठरवण्यात परिवहन मंत्र्यांनी फार मोठी धन्यता मानली होती। भाऊ एजंट कोणाला म्हणायचं? मी पत्रकार आहे साहेब, ओळखीचे आहेत, सांगितलं जरा माझं काम कर रे, तू गेलास, तुझा काय संबंध नसतो, म्हणजे तू ओळखी म्हणून जातो ते काम करून देतात। यू आर एजंट फॉर दॅट पर्सन। पैसे घेतोस का? नाही। म्हटलं मी विचारलं, ती व्याख्यावर व्यापक आहे। हे पब्लिक ऑफिस आहे ना, लोकांकरता आहे, ओपन तर येईल तर कसं ते ठरवतील त्यांच्याप्रमाणे। आयुक्त त्या बाबतीत बघतायत, चांगलं काम आहे। पुण्याचं विधान तसं नव्हतं। तुम्ही जे वाचकपणा करता, मी आता अधिकृत शब्द वापरतोय, तर करू नका। तुझ्या मित्रांनी जर तुला सांगितलंय काम करू, तू सांगणार करतो म्हणून, माझ्या ओळखीचे आहेत, तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात यू आर एजंट फॉर दॅट पर्सन, अधिकृत आहे। आणि त्याला मराठीमध्ये दलाल शब्द आहे, त्यामुळे दलाल कोण असावा, कोणाला म्हणायचं, एवढंच म्हटलं मी। नेमकीच आता या निमित्तानं प्रश्न सुरुवात झाल्यात की एजंट म्हणजे काय हा माध्यमांना प्रश्न विचारणारे परिवहन मंत्री स्वतः तरी सांगतील का की नेमकी ती सरकारच्या वतीनं सरकारच्या धोरणाच्या वतीनं नेमकी ते कोणाचे माध्यम म्हणून आता या ठिकाणी काम करतायत। कारण एजंट या शब्दाची सारवासारव करताना थेट आयुक्तांच्या निर्णयाबद्दल बोलणं टाळणारे हेच का ते दिवाकर रावते की ज्याने आपण स्वच्छ कारभार करू असा प्रकारे विश्वास दिला होता। आता मात्र माध्यमांना आणि व्यवस्थेला दोष देण्यात स्वतःची सारवासारव करण्यात राज्याचे परिवहन मंत्री मशगूल झाले आहेत असंच खेदानं म्हणावं लागतंय। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्या सोबत आहेत। अमित, काल एजंट म्हणजे काय रे भाऊ असा प्रश्न विचारणारे रावते आज मात्र माध्यम फार वात्रटिका वाह्यातपणा करतायत, वात्रटपणा करतायत असा त्यांनी थेट आरोप केलाय। एकूणच झगड्यांच्या बद्दल थेट न भूमिका घेता माध्यमांनाच आरोपींच्या पिंजऱ्यात, पत्रकारांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवून एजंटना मात्र माफीचा साक्षीदार करण्यात ते धन्यता मानतायत। जोशी, दोन गोष्टी यामध्ये लक्षात घ्याव्या लागतील। दिवाकर रावते यांनी थेट झगडे यांच्या भूमिकेबद्दल ते जरी बोलले नसले तरी त्यांच्या भूमिकेचं समर्थन केल्याचा त्यांनी दावा केलेला आहे। आणि ज्या प्रकारे महेश झगडे यांनी आदेश काढला होता की एजंट हे आरटीओ मधून हद्दपार झाले पाहिजेत 19 तारखेपासून, म्हणजे आजपासून, आजची परिस्थिती आपण विविध आरटीओ कार्यालयातील लक्षात घेतली तर तिथे शुकशुकाट आढळतोय। तिथे एजंट नसल्यामुळे फारसे लोक नाहीयेत, थोडक्यात तिकडचं कामकाज सुरळीत चालल्याचं चित्र बघायला मिळतंय। असं असलं तरी काही ठिकाणी एजंटची आवश्यकता भासते, कारण अर्ज भरणं किंवा ही किचकट प्रक्रिया सोपं करणं। म्हणूनच की काय रावते असे म्हणाले असतील की रावतेंचा बोलण्याचा असा अर्थ काढता येईल की या दोघांमधला कुठेतरी सुवर्ण मध्य गाठण्याची गरज आहे। असं असलं तरी आरटीओ अधिकारी किंवा झगड्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सूचित केलेलं आहे। मात्र कुठल्या प्रकारे या एजंटवर आवर घालायचा हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही। थोडक्यात त्यांनी सुद्धा, परिवहन मंत्र्यांनी सुद्धा आता ठोस पावलं उचलून झगडे किंवा परिवहनचे अधिकारी आहेत त्यांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे। नक्कीच आपल्या कामात अतिशय सहाय्यकारी असणारं असं व्यक्तिमत्व असं जरी तुम्हाला या ठिकाणी रावते ठसवत असले तरी खरंच त्याच्यामुळे अडत नाही की त्याच्याशिवाय कामच होत नाही। ही सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका बाजूला करण्याचं काम हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे। मात्र नक्की धन्यवाद अमित या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।